आपल्या प्रभागामध्ये जो नगरसेवक निवडून येण्याआधी जर इतके घोटाळे करू शकतो, लोकांची फसवणूक करू शकतो, तर तो निवडून आला तर लोकांबरोबर काय करेल? माझ्यासोबत जे आहेत ते पेशाने वकील आहेत. जर त्यांनी वकिलाचीच फसवणूक केली असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी काय असाल? जाणून घेऊया नेमकं सगळं काय प्रकरण आहे. नितीनजी, प्रथम तर तुम्ही वकील आहात, काय तुमचा व्यवहार झाला होता जे आताचे उमेदवार आहेत विनोद पाटील? मी साहेब 2018 मध्ये विनोद पाटील यांच्याकडनं मोद सिटीमध्ये फ्लॅट घेतलेला होता. त्या फ्लॅटमध्ये सर्व व्यवहार पूर्ण केला मी. त्यांनी मला सर्व डॉक्युमेंट दिले, रजिस्ट्रेशन केलं, पोझिशन लेटर दिलं, लाईट बिल माझ्या नावावरती केलं, सोसायटी चार्जेस पण भरत होतो. असा माझा फ्लॅट सगळा व्यवहार आमचा पूर्ण झाला. मला त्यांनी स्वतःच चाव्या दिल्या. त्याच्यानंतर एक 5-6 महिन्यानंतर मी येऊन बघतो त्या फ्लॅटमध्ये, मी मध्ये मध्ये यायचो तिथे. 5-6 महिन्यानंतर येऊन बघतो तर तो फ्लॅट दुसऱ्याच कोणतरी तोडून त्यामध्ये आतमध्ये राहत होता माणूस. नंतर तिथे मी त्या माणसाला विचारलं असता त्याने सांगितलं की विनोद पाटील यांनी मला हा फ्लॅट दिलेला आहे म्हणून. या संदर्भात मी विरार पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तिथे तक्रार नोंदवली विरार पोलीस स्टेशनमध्ये. पण विनोद पाटील यांनी. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. खरं तर ही लढत बहुजन विकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी आहे. बहुजन विकास आघाडी या पक्षाने गेल्या 15 वर्षापासून वसई विरार शहरामध्ये एकतर्फी राज्य केलेलं आहे. एकेकाळी असं म्हटलं जात होतं की हितेंद्र ठाकूर यांच्या नावावर दगड जरी उभा केला तरी तो निवडून येईल. परंतु या दगडाने काय केलंय हे दाखवण्यासाठी आज ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. माझ्यासोबत नितीन बाळकृष्ण तावडे आहेत, जे वकील आहेत, आणि त्यांच्याबरोबर जे बहुजन विकास आघाडी प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार आहेत विनोद पाटील यांनी त्यांची फसवणूक केलेली आहे, त्यांच्याकडनं पैसे घेतलेले आहेत आणि त्यांचा घर देखील कब्जा केलेला आहे. त्या संदर्भात विरार पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे. हे मासे इथेच थांबलेले नाहीयेत, तर यांनी दीपक निर्मळ याला सुद्धा मोठा दंडा लावलेला आहे. त्याचबरोबर हर्षद लक्ष्मण भुवळ, त्याचं प्रकरण मला वाटते आता विरार पोलीस ठाण्यामध्ये प्रलंबित आहे. त्याचबरोबर संतोष सोमा गुलामडे ह्या अशा लोकांची यांनी फसवणूक केलेली आहे. जवळजवळ करोडो रुपये लोकांकडनं घेतलेले. असं असताना निवडणुकीला सामोरे जात आहेत. कदाचित निवडून आल्याच्या नंतर हे नगरसेवक देखील बनतील, परंतु 35 वर्षात त्यांनी काय कारभार केलाय हे देखील आपण पाहिलं पाहिजे. आपल्या प्रभागामध्ये जो नगरसेवक निवडून येण्याआधी जर इतके घोटाळे करू शकतो, लोकांची फसवणूक करू शकतो, तर तो निवडून आला तर लोकांबरोबर काय करेल? माझ्यासोबत जे आहेत ते पेशाने वकील आहेत. जर त्यांनी वकिलाचीच फसवणूक केली असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी काय असाल? जाणून घेऊया नेमकं सगळं काय प्रकरण आहे. नितीनजी, प्रथम तर तुम्ही वकील आहात, काय तुमचा व्यवहार झाला होता जे आताचे उमेदवार आहेत विनोद पाटील? मी साहेब 2018 मध्ये विनोद पाटील यांच्याकडनं मोद सिटीमध्ये फ्लॅट घेतलेला होता. त्या फ्लॅटमध्ये सर्व व्यवहार पूर्ण केला मी. त्यांनी मला सर्व डॉक्युमेंट दिले, रजिस्ट्रेशन केलं, पोझिशन लेटर दिलं, लाईट बिल माझ्या नावावरती केलं, सोसायटी चार्जेस पण भरत होतो. असा माझा फ्लॅट सगळा व्यवहार आमचा पूर्ण झाला. मला त्यांनी स्वतःच चाव्या दिल्या. त्याच्यानंतर एक 5-6 महिन्यानंतर मी येऊन बघतो त्या फ्लॅटमध्ये, मी मध्ये मध्ये यायचो तिथे. 5-6 महिन्यानंतर येऊन बघतो तर तो फ्लॅट दुसऱ्याच कोणतरी तोडून त्यामध्ये आतमध्ये राहत होता माणूस. नंतर तिथे मी त्या माणसाला विचारलं असता त्याने सांगितलं की विनोद पाटील यांनी मला हा फ्लॅट दिलेला आहे म्हणून. या संदर्भात मी विरार पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तिथे तक्रार नोंदवली विरार पोलीस स्टेशनमध्ये. पण विनोद पाटील यांनी पोलिसांनी काही याच्यामध्ये काही दाद दिलेली नाही त्याच्यावरती. त्याच्यानंतरही मी भरपूर वर्ष पाठपुरावा गेली, 5 वर्ष करतोय, पण विरार पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यामध्ये काहीच गुन्हा त्यांच्या विरोधात 420 काहीच घेतलेला नाही. याच्यानंतर पण मी भरपूर लोक मला तिथे भेटली असे की ज्यांची अजून आर्थिक फसवणूक जवळजवळ करोड रुपयांची झालेली आहे. ही लोक मला बोलली की साहेब तुम्ही वकील आहात तर तुम्हीच आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करा. अशा प्रकारे जवळजवळ 8-10 लोक आहेत, त्यातले 4-5 लोक तर माझ्याजवळ आलेले आहेत. आणि ह्या लोकांनी सर्वांनी मागणी केलेली की जर आपण यामध्ये काय करू शकतो
तर मी एमपीआयडी लावावं अशा माणसाला, ज्याने भरपूर लोकांना, एवढ्या लोकांना फसवलेलं आहे, या माणसाला एमपीआयडी लावावं यासाठी मी विरार पोलीस स्टेशन मध्ये साहेब तुम्ही राहता कुठे? मी राहतो मुंबईमध्ये सर. मुंबईमध्ये किती वर्ष तुम्ही मुंबईमध्ये राहताय? मी जन्मापासून जन्मापासून मुंबईमध्ये आहात. मुंबईमध्ये कुठे राहता तुम्ही? मी लोअर परळमध्ये राहतो. लोअर परळमध्ये राहता. मग विनोद पाटलांची तुमची ओळख कशी झाली? विनोद पाटील असं मित्र मग इकडे आलेलो, विरारमध्ये आलेलो मी, तेव्हा अशीच एक आपण सदनिका घ्यायला येतो त्याप्रमाणे आलेलो, अशी ओळख झाली. नंतर मग व्यवहार चालू झाला आमचा. आता एमपीआयडी दाखल करण्यासाठी तुम्ही पुढे काय पाऊल उचलणार आहात? याच्यामध्ये माझ्याकडे आता 4-5 लोक तर ऑलरेडी आलेली आहेत, अजून 4 लोक आहेत. असे 8-10 लोकांची आर्थिक फसवणूक त्यांनी केलेली आहे. त्या संदर्भात आम्ही, मग आता मी बघितलं की ह्याच्यामध्ये ह्या अगोदर पोलीस ठाण्यामध्ये एक अर्ज दिले गेलेले आहेत, तर पोलीस काय याच्यावरती कारवाई करत नाही का? नाही, कारण विनोद पाटील त्यामध्ये जातात, पोलीस स्टेशनला बोलवलं जातं लोकांना, म्हणजे त्यामध्ये मी पण आहे, बोलवलं जातं. नंतर पोलीसमध्ये फिरवून 8-10 दिवसांनी बोलवतात. नंतर विनोद पाटील बरोबर काय बोलणं होतं आता ते माहिती नाही मला. आणि नंतर त्याच्यानंतर तो तसाच वेळ काढूपणा चालू होतो. आणि अशा रीतीने काहीच आतापर्यंत काही त्याच्यावरती केलेलं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे विनोद पाटील यांच्या पत्नी पूर्व नगरसेवक होत्या, या अगोदर त्या नगरसेवक होत्या, आणि आता विनोद पाटील वसई विरार शहर महानगरपालिकेची प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी लढायला चाललेले आहेत. हो, हे मला समजलं जेव्हा अशा माणसाला, ज्याने एवढ्या लोकांची आर्थिक फसवणूक केलेली आहे, म्हणून तर मी कॅमेऱ्यासमोर आलो की बाबा अशा माणसाला तिकीट कसं काय मिळू शकतं आणि याच्यापुढे अजून काय काय फसवणूक करणार आहे हे मला बघायचं होतं, म्हणून बोलायचं होतं, म्हणून मी तुमच्यावर नक्कीच तुम्हाला न्याय मिळेल आणि टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. आता हे सगळं मी सांगत नाहीये, तर ज्यांच्या बरोबर या सगळ्या गोष्टी घडल्यात ते पेशाने वकील असणारी व्यक्ती तुम्हाला सांगते. त्याचबरोबर यांच्या म्हणण्यानुसार याच्यामध्ये करोड रुपयाचा व्यवहार झालेला आहे. त्याच्यामध्ये हे जे संतोष सोमा गुलामबडे आहेत त्यांच्याकडनं आम्ही करोड रुपये घेतलेत आणि त्यांना मारहाण देखील केली आहे, आणि ते बिचारे पोलीस ठाण्यात जातात, पोलीस त्यांची दखल घेत नाही. आता अशा उमेदवाराला तुम्ही निवडून देणार आहात का? आणि बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी जो काही कारभार केलेला आहे तो आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सदैव तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. कशासाठी? यात माझं काय भलं होणार आहे, परंतु पुन्हा एकदा यांच्याकडे सत्ता आली, पुन्हा एकदा हे नगरसेवक झाले की हे मोकळे लोकांना लुटायला, अनधिकृत इमारती उभे करायला. आज बहुजन विकास आघाडीने जे जे उमेदवार उभे केलेले आहेत त्या कित्येक उमेदवारांवरती गुन्हे दाखल आहेत, कित्येक उमेदवारांनी लोकांची फसवणूक केलेली आहे, तरी देखील तुम्ही रिपीट त्याच लोकांना तिकीट देताय. याचा अर्थ नेमकं तुम्हाला वसई विरारमध्ये काय करायचं आहे, लोकांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? जर एका वकिलाबरोबर हे फसवणूक करत असतील तर सामान्य माणसाचं काय? जनता सुज्ञ आहे. आता जनतेनेच विचार करायचा की अशा भ्रष्टाचाराला निवडून द्यायचं की वसई विरारचा नवनिर्माण करायचा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.